स्वप्नील भैया डमडरे भैया, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपले विद्यालयाच्या वतीनं, आमच्या संस्थेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सहर्ष स्वागत. सर्व विद्यार्थी ताड. मी मान्यवरांना विनंती करेन, आपण संस्थापक सहकार वर्षी आदरणीय दादा, त्याचबरोबर विद्येची देवता शारदा मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचं पूजन आणि दीप प्रज्वलन आपण संपन्न करावं ही मान्यवरांना विनंती. या दीप प्रज्वलन आणि शिक्षकांची असलेली तळमळ, शिक्षण विभागामध्ये अत्यंत प्रामाणिकपणानं, सचोटीनं आणि कोणतेही झिरो पेंडन्सी असलेलं कामकाज असलेले आदरणीय कारेकर साहेबांचं कामकाज आम्ही फार जवळून पाहिलेलं आहे. ज्या गोष्टी कधी कधी वर्षभर त्या कधी क्लिअर होणार नाहीत, त्या अगदी त्यांना भेटल्यानंतर एका मीटिंगमध्ये क्लिअर केल्या. बीडीओ मॅडम तुमचं कामकाज, धोका मॅडम तुमचं कामकाज त्याच पद्धतीचं आहे. आणि आमच्या सगळ्या तालुकास्तरीय असलेल्या सगळ्याच विद्यालयातील आमचे सर्व अध्यापक आम्ही वेगवेगळ्या विषयांच्या निमित्तानं कधी ना कधीतरी भेटत असतो. लांडेवाडीला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं असेल किंवा इतर शाळांमध्ये काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यावेळेस जातो, तर ज्या ज्या शाळेमध्ये काही चांगलं आहे ते माझ्या शाळेत चांगलं झालंच पाहिजे, हा एक नवीन उपक्रम आहे मी सुरू केला. साहेब 365 दिवसामध्ये 365 दिवस म्हणजे अगदी दिवाळीच्या काही जर सुट्ट्या जर सोडल्या तर 360च्या आसपास ही शाळा रोज भरते आणि ती रोज शाळा सकाळी 7:30 वाजता भरते. आता ही काय मी सूचना केली नाही, ही शिक्षकांनी त्यांच्या पद्धतीनं अंमलबजावणी केली. चांगल्या काही गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला. आज आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब असतील, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष विवेक दादा असतील, यांच्या माध्यमातून सुसज्ज अशा पद्धतीनं ग्रंथालयाची इमारत आम्हाला मिळाली. नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून हॉल मिळाला. आणि साहेब ज्यावेळेस 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाला आले त्यावेळेस सांगितलं की आपल्या गावातील थोर स्वातंत्र्य सेनानी दौलतभाई शहा यांचं कायम स्मरण राहावं या उद्देशानं त्या हॉलला नामकरण द्या. तिथं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी चालतात. आज शाळेची गुणात्मक त्या पद्धतीनं जर काही तुलना केली, काही आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, तर आमच्या विद्यालयातील, आपल्या या विद्यालयातील 2-3 विद्यार्थी ही राज्य लेवलच्या क्रिकेट मॅच म्हणजे क्रिकेटच्या संघामध्ये त्या ठिकाणी निवडले गेलेले आहेत. गेल्या वर्षी 24-25ला गुणवत्ता संवर्धन अभियानामध्ये या विद्यालयाने तालुका पातळीवर प्रथम क्रमांक त्या ठिकाणी मिळाला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या योजनेमध्ये सुद्धा सहभाग घेऊन आपल्याला आता द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. 2 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं. आणि आता आम्ही सगळे तयार आहोत की आम्हाला प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी उतरायचंय. इथं वेगवेगळे स्वप्नील भाई आम्ही उपक्रम सुरू केलेले आहेत. शाळेचे जेवढे विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांचे वाढदिवस आम्ही इथं फलकावर त्या ठिकाणी लिहिले जातात.
आणि त्या ठिकाणी त्यांचे वाढदिवस साजरे केले जातात. आपल्या वर्गाची जेवढी पटसंख्या आहे त्या सगळ्या मुलांनी प्रत्येक वर्षी आपल्या स्वतःच्या वर्गाचं एक पुस्तक तयार झालं पाहिजे आणि ते पुस्तक आपल्या ग्रंथालयाला त्या ठिकाणी भेट द्यायचं. या दृष्टीनं हा उपक्रम गेली 4-5 वर्षापासून सुरू आहे. त्यांना पण माझं आव्हान राहील की शाळांच्या शिक्षकांना पण माझं आव्हान राहील की आज आणि उद्या हे जे प्रोजेक्ट्स आहेत ज्यांना फिजिकली शक्य आहे इथे येणं आणि प्रोजेक्ट्स पाहणं, तर अशा या विज्ञान प्रदर्शनाच्या सगळ्या प्रोजेक्ट्सला आपणही सूचना करा आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना किमान 5वी, 6वी, 7वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेणारे माध्यमिक आणि प्राथमिकचे जे विद्यार्थी असतील या सगळ्यांना आपण या विज्ञान प्रदर्शनामध्ये जे प्रोजेक्ट्स आहेत हे प्रोजेक्ट्स पाहण्याचा आणि ते समजून घेण्यासाठी आदेशित करा, जेणेकरून ते याचा लाभ घेतील. आता याच्यामध्ये काही इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहेत. म्हणजे शोधकृती म्हणजे काय, तर मगाशी सांगितले की तुम्हाला काही प्रश्न पडतात, त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा जो प्रयत्न तुमच्या मनामध्ये येतो तर त्याच्यातून शोधकृतीचा उगम होतो. आपण काहीतरी शोधत राहतो, परंतु बऱ्याचशा ठिकाणी शोध आणि शोधकृती अशी असते की ज्याची पुढे गरज नसते पण आपण शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु ज्याची शाळेला, समाजाला आणि माझ्या देशाला ज्याची गरज आहे ती गरज ज्याला ओळखता आली आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी जो धडपड करतो तो खऱ्या अर्थाने आमचा विज्ञान शिक्षक असतो आणि आमचा विज्ञानावरती स्नेह असणारा विद्यार्थी असतो. त्यामुळे आपण सगळेजण या दृष्टीने निश्चितच प्रयत्न करतोय. आपण जर प्रोजेक्ट्स पाहिले, मध्यंतरी मी आयसरलाही भेट दिली होती, आयुकालाही मी भेट दिली होती. काही शिक्षकांचं प्रशिक्षण आपण आयसरला घेतलेलं होतं आणि काही शिक्षकांना आपण जे सायन्स सेंटर आहे पिंपरी चिंचवडचं, तर तिथेही आपण स्लॉट करून या शिक्षकांना तिथे काय चालतं, काय विज्ञानचे प्रोजेक्ट्स आहेत, विज्ञानचं इम्पॉर्टन्स काय आहे किंवा त्यांच्यातल्या काही ज्या काही उणीवा असतील किंवा अडचणी असतील त्या दूर करण्याच्या दृष्टीने तिथल्या सायन्सचे जे सेंटरचे जे हेड आहे त्यांच्याशी पण मी बोललो होतो आणि आमचे शिक्षक तिथे भेट देत राहतात. त्याच्यातून काही नवीन जे घेऊन येतात तर त्याचं इम्प्लिमेंटेशन आमच्या शाळांमध्ये हे शिक्षक करत राहतात. एक मोस्ट वॉन्टेड शिक्षक म्हणून आपण विज्ञान शिक्षकांकडे पाहतो. म्हणजे मी तरी पाहतो, तुम्हाला माहिती आहे की नाही, वाटतं की नाही मला माहीत नाही. तुम्हाला वाटतं काय तुम्ही महत्त्वाचे आहात?